हे कायदेशीर मुखत्यार पत्र आहे, तो खटला दाखल करू शकतो. मुखत्यार पत्रधारक फौजदारी खटला दाखल करू शकत नाही. खटला बरखास्त करण्यात आला आहे. मित्रांनो, जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी आपल्याला माहित आहे, म्हणजे कुलमुखत्यार पत्र, ज्याचं महत्त्व खूप आहे. म्हणजे आपण आपल्या वतीने एखादी गोष्ट करण्याचे अधिकार जे आहेत ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला देत असतो, की माझ्या वतीने आपण मिळकतीची वहिवाट करावी, बँकेतून कर्ज काढावी, किंवा काही महसूल केसेस असतील, कोर्टातील केसेस असतील तर त्याचं काम पाहावं, माझ्या वतीनं काही दस्त नोंदणी करावी, असे बरीचशी जी आहेत ती कामं करण्यासाठी जे जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती दिली जाते. आणि ही जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी जी आहे, या जनरल पॉवर अटॉर्नीच्या आधारे केलेली कोणती गोष्ट जी आहे ती कायदेशीर नाही, किंवा कोणती गोष्ट ही चालू शकत नाही, याबद्दल जे आहे ते आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया, तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा असा निकाल दिलेला आहे. या केसची पार्श्वभूमी अशी होती की एका जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरने, म्हणजे ज्यांनी मुखत्यारपत्र घेतलेलं होतं एका व्यक्तीचं, तर त्या मुखत्यारपत्र घेतलेल्या व्यक्तीने काही लोकांच्या विरोधात SC/ST ॲक्ट खाली, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट जो आहे, जातीवाचक शिवीगाळ केली वगैरे त्या संदर्भातला जो कायदा आहे, SC/ST ॲट्रॉसिटीज ॲक्टचा संदर्भातला कायदा जो आहे तो, त्याच्या खाली जी आहे ती फिर्याद दाखल केलेली. फिर्याद कोणी दाखल केली तर पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डरनी, म्हणजे SC/ST कम्युनिटीची एक व्यक्ती होती, तर त्यांच्या संदर्भामध्ये गुन्हा घडला, त्यांना ह्युमिलिएट केलं गेलं, आणि त्यामुळं त्यांच्या वतीनं मुखत्यारपत्र धारकांनी जे आहे ती केस दाखल केली, फिर्याद दाखल केली, आणि या फिर्यादीला चॅलेंज केलं गेलं. आणि चॅलेंज केल्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर माननीय मुंबई उच्च न्यायालयाने या केसमध्ये असं म्हटलेलं आहे की द कोर्ट एक्झामाइन्ड द लिगल स्टँडिंग ऑफ जनरल पॉवर ऑफ अटॉर्नी होल्डर इन द कंटेस्ट ऑफ द अट्रॉसिटीज ॲक्ट. जस्टिस खोब्रागडे observed while the informant claimed to be a general power of attorney holder, the power of attorney did not appear to authorize him to file the criminal complaint on behalf of the member of tribal community. तर त्यांना ट्रायबल कम्युनिटीच्या मेंबरच्या वतीने केस दाखल करण्याचे अधिकार दिले गेलेले नव्हते असं म्हटलेलं आहे. रीडिंग द टर्मिनॉलॉजी used in legal representatives, the court noted the word on behalf of indicates that an individual is acting as a representation of another person or community, the member. It implies an agency relationship. The court highlighting that the victim herself had not lodged the complaint, stating, however, the said member of scheduled tribe did not come forward to lodge the complaint, therefore it itself creates purpose about the locus of the present respondent number 2 complainant to lodge the said complaint. Furthermore, the court addressed the merit of the allegations under the SC/ST Act, referring to the report to the investigation officer and sub-registrar. The court found that the land at measuring 3 hectare 22 R standing in the name of first appellant was not recorded as tribal land and the revenue extract वगैरे त्या केसच्या मेरिटच्या संदर्भामध्ये जे आहे ते या केसमध्ये डिस्कस करण्यात आलेलं आहे. तर त्याच्यामुळं असं म्हटलेलं आहे माननीय कोर्टाने की देअरफॉर टू माय व्ह्यू द ऑफेन्स अंडर सेक्शन 3(1)(f) आणि 3(1)(g) डज नॉट कॉन्स्टिट्यूट, या कलमाखाली गुन्हा जो आहे तो सकृतदर्शनी घडल्याचं दिसून येत नाही. However, the learned court overruled the provision of law as well as the contents of the complaint, passed impugned order which is not suitable in the eye of law. जी कोर्टाने आदेश केलेला होता, ज्या आदेशाच्या विरुद्ध हे पिटिशन दाखल करण्यात आलेलं होतं, तर तो आदेश जो आहे तो रद्द केलेला आहे. आणि पॉवर ऑफ अटॉर्नीच्या आधारे जी आहे ती अशा प्रकारची केस जी आहे ती दाखल करता येणार नाही असा निष्कर्ष या केसमध्ये नोंदवलेला आहे. तर SC/ST ॲक्ट खाली जे आहे, ॲट्रॉसिटीज ॲक्टच्या खालची जी कंप्लेंट आहे ती ज्याच्या संदर्भामध्ये जे आहे गुन्हा घडलेला आहे तर त्यांनी दाखल केली पाहिजे असं यामध्ये म्हटलेलं आहे.
आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहोचतील. आपण जर फेसबुक इंस्टाग्रामवर व्हिडिओला पाहत असाल, अद्याप जर का आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणी सुद्धा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.